बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिका मुख्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तसेच अधिकारी कार्यालयाबाहेर जाताना नोंदही करत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या। अशा स्वरूपाची तक्रार काँग्रेस पक्षाने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही दिवसांपूर्वी केली होती। या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अखेर एक परिपत्रक काढून अभ्यंगतांसाठी भेटीची वेळ ठरवण्याबरोबर बाहेर जाताना नोंद करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे नागरिकांना आता अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणे शक्य होणार आहे। ठाणे महापालिकेचे मुख्यालय 5 पगारी भागात असून येथूनच पालिकेचा कारभार चालतो। याशिवाय नागरिकांना विविध कामासाठी मुख्यालयात यावे लागू नये यासाठी पालिकेने शहरात 9 ठिकाणी प्रभाग समिती कार्यालये उभारली आहेत। असे असले तरी अनेकदा प्रभाग समिती कार्यालयातून कामे मार्गी लागत नाहीत किंवा समस्या सोडवल्या जात नाहीत। त्यामुळे नागरिकांना पालिका मुख्यालयात बसणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे समस्या मांडण्यासाठी यावे लागते। यात नागरिकांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असतो। अनेकदा पालिकेतील अधिकारी विविध प्रकल्पांच्या ठिकाणी पाहणीसाठी किंवा इतर कामासाठी कार्यालयाबाहेर निघून जातात। अनेक अधिकारी तशी नोंद करत नाहीत। त्यामुळे अधिकारी नेमके कोणत्या कामासाठी गेले याची नागरिकांना माहिती मिळत नाही। त्यामुळे नागरिकांना त्यांची वाट पाहत उभी राहावं लागत आहे। काही अधिकाऱ्यांनी अभ्यंगतांसाठी भेटीची वेळ निश्चित केली नाही। यामुळे अधिकारी कार्यालयात उपस्थित असले तरी बैठकांमुळे ते नागरिकांना भेट नाकारतात। यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असतात। काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर प्रवक्ते राहुल पिंगळे यांनीच अशा स्वरूपाची तक्रार पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती। ठाणे महापालिकेत वाढती अनियमितता, अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, नागरिकांकडे दुर्लक्ष आणि माहितीचा अधिकार कायद्याचे उल्लंघन या तक्रारीमुळे नागरिक त्रस्त झाले होते। वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणे, भेट मिळाल्यास नागरिकांचे म्हणणे न ऐकणे, तसे आरटी कलम 4/1 नुसार अनिवार्य माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणे अशा तक्रारी सातत्याने वाढत आहेत। अशा स्वरूपाची तक्रार प्रवक्ते पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्याकडे दिली होती। या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी पालिकेच्या सर्व विभागांना शिस्त लावण्यासाठी परिपत्रक काढले असून यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखीन वाढले। ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या वतीने दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त अक्षतांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाअंतर्गत आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, उपक्रम, पुस्तक प्रदर्शन असे एकूण 11 उपक्रम राबवले जाणार आहेत। हे उपक्रम शुक्रवार 28 नोव्हेंबर ते सोमवार 29 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत। या उपक्रमात शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे। महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत सतीश प्रधान यांचे 29 डिसेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण आहे। हे पुण्यस्मरण ठाणेकरांच्या स्मरणात कायम राहावे आणि राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवेदितांना, शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सतीश प्रधान यांच्या तत्वनिष्ठ कारकिर्दीचा परिचय करून द्यावा या उद्देशाने ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने अक्षतांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नारायण राणे, भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नरेश म्हस्के, आमदार केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव हे उपस्थित राहणार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकास कामे, ठाणे मुलुंड स्थानकादरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर खंत व्यक्त करत विकास कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरवण्यात हलगर्जी करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार म्हस्के यांनी केली। रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमन्वा रविनीत सिंग उपस्थित होते। या समितीत देशभरातील 15 खासदार हे सदस्य म्हणून सहभागी होतात। या समितीचा सदस्य म्हणून खासदार म्हस्के बैठकीत सहभागी झाले होते। यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे, महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांच्या रेल्वे विषयक समस्या, देश पातळीवरील रेल्वेच्या मूलभूत प्रश्नांविषयी खासदार म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा
949 कोटीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे। या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी मस्के यांनी केली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतूक कोंडीचे शहर म्हणून होऊ लागल्याने ही चिंतेची बाब आहे। या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था व अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी ठाणे शहरातील वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे। साधारणतः 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आज घडीला तब्बल 16.5 लाख वाहने आहेत। त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले। मुंबई पाठोपाठ वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे शहराची लोकसंख्या 18 लाखांच्या घरात आहे, तर दळणवळणासाठी सुमारे 380 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत। त्यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसे वर्दळीच्या घोडबंदर रोडचा समावेश होतो। ठाणे शहराअंतर्गत असलेले अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत, तर पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्रास रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात। याशिवाय कामावर जाणारे चाकरमानी आणि उद्योग व्यवसायिकांकरिता शहरात येणारी जड अवजड व्यावसायिक वाहने देखील रस्त्यावर मिळेल त्या जागेवर तासनतास उभी केली जातात। जुन्या ठाण्यात पार्किंगची समस्या घन आहे, त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची झळ अंतर्गत शहराला बसते। अनेक छोट्या इमारतींचा पुन्हा विकास होऊन मोठमोठे टावर उभे राहत आहेत। त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत देखील 5 पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे। शहरातील अन्य मुख्य रस्ते व घोडबंदर रोडवर ठाणे महापालिका, मेट्रो आदी विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे आणि अनेकदा होणाऱ्या अपघात दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतूक खोळंबून पडते। अशा सर्व अडचणींना सामोरे जात ठाणे शहर वाहतूक विभाग उपलब्ध मनुष्यबळाच्या आणि ट्रॅफिक वाढीच्या सोबतीने रस्त्यावर अविरत कार्य करत आहे, परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। ठाणे शहरातील नितिन कंपनी परिसरात मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या बॅनरवर मनसेने अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि दुसरीकडे भूघोटाळेबाजांना मिळणारी क्लीन चिट यामध्ये विरोधाभास अधोरेखित करत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वारे सरकार, आजब तुझा न्याय असा संदेश या बॅनरद्वारे देण्यात आला आहे। नवी मुंबईतील नेरूळ येथील शिवछत्रपती स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनधिकृतपणे अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या निषेधार्थ ठाण्याच्या नितिन कंपनीजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर आणि किशोर भिलारे यांनी व्यंगचित्राचा भव्य फलक लावण्यात आला असून या बॅनरनी सर्व ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत। एकीकडे महाराजांचा सन्मान करणाऱ्या अमित ठाकरे सारख्या नेत्यांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातो, तर दुसरीकडे महाराजांच्या नावावर असलेली जमीन हडपणाऱ्या सरकार पाठीशी घालते हा कुठला नाही असा संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे। ठाण्यातील हा बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये
चर्चेचा विषय ठरला असून वारे सरकार आजब हा तुझा न्याय या व्याख्याने सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.